स्थान बारामती रेवास हुल जंती जन्मस्थान बारामती रेवास हुल जनती अमृतबाई पोटी जन्मला माता खंडवान केला संभाळ गाठे दुपारत ढोलक ताळ गुरुची सेवा करी सांज सकाळ गाठे दुपारत ढोलक ताळ गुरुची सेवा करी सांज सकाळ गुरुच स्थान शिरडोन मठाला गुरुला पवित्र शिताळ वारजीचा गिल्ला जवळ डोंगरवरती निंबाळ अहो महाचा धुर गेला कैलासाला हो महाचा धुर गेला कैलासाला शिव पार्वती आली मानवेला आशीर्वाद दिला दीपावलीच्या अमावास्याला करीन मुंडाच पंचशिखराला दीपावलीच्या अमावास्याला करीन मुंडाच पंचशिखराला कारदगा गाव किती आहे भगवान शिर मानवेराय नरवलली शान लाने थोर जाती देवाला शरण पुजाराचा बाळ सेवा करतो नियमान समाजाची होऊन एकजूट दिंडी चालली पंढरीची वाट समाजाची होऊन एकजूट दिंडी चालली पंढरीची वाट या खडकाच्या माळाला विठ्ठल बिरदेव घातले शिरमाळा पाला आज उजळली सोनेरी सकाळ आला माझ्या बिरदेवाचा जन्म हा काळ आज उजळली सोन्याची सकाळ आला माझ्या बिरदेवाचा जन्म हा काळ विठ्ठल बिरदेवाचा गुरुभोडगिरीचा वरदास माझ्या शिरावर तापमार निंबाड्या ढोलावर Bye.
तरी म्हणे मांजराच्या पायात वाट लागल्या चालाला वनानं वन लागल्या वंडायला वनानं वन वंडाचं प्रेका निघून आल्या 6व्या वनाला जलकिनीच्या रानाला कुदरी नंदर वनाला भयासुर रानाला मात्र जगा गेला विचार मनाचा केला तर हात जर हुडकत बसला तर मायवाचं मांजर झाली घालणार मात्र त्या वेळेला म्हणून डोंगरच्या यल्ला मांजर बाबा मावाचं मांजर त्या जाग्याला अरे मावाचं मांजर तयार केलं तसं 7 महिन्याच्या आरोग्य सोडल्या तसं नेटरानं पाहिलं सर्व साऱ्या बहिणी मात्र त्या जाग्याला हाताला हात जोडलं जसं मांजराला झराई मात्र त्या जाग्याला मांजराला त्याने धरला आनंद झाला जीवाला आणि मांजर घेऊन आला मायवाच्या जवळच्या बाजूला त्या जाग्याला जसं मायवाच्या वाट्यामध्ये मांजर घातला अख्खा मायवाला आनंद झाला जीवाला मांजराचं शुमन मुक लागली घ्यायला त्या जाग्याला शुमन मुक पाणी पिण्यासाठी मात्र जगा गेला विचारला या कराला पाणी पाहिजे आपल्या छाईला म्हणून सर्व साऱ्या बहिणी शिदुऱ्या बोलतात आपल्या शिरामात्याला वाट लागल्या चालायला आणि सव्वा पण सोडला मात्र त्या जागेला निघून गेल्या 7व्या वनाला 9व्या वनाला वड्या जगताला गारखालाच्या चवलीला जसं शिदुर मुद्द्याच्या ठेवल्या वड्यामध्ये उतरल्या तुडी तुळ भरणी पाणी पिऊन अरे वड्यामध्ये जसा उतरला आणि झरा लागल्या होत्या मारायला मात्र त्या टायमाला झऱ्याला पाणी राहिलं एवढ्या चौधरा जरा निवडू पुत्र जाऊया आणि 4 घास खाऊया मात्र त्या जाग्याला काय व्हायला करा मात्र त्या जाग्याला एवढ्या चौधरा सर्व साऱ्या भणी निवून आल्या वरल्या बाजूला आणि जसं शिदुऱ्या बोत्या ठेवल्या मात्र त्या याला त्याने मारला आणि जसं शिदुऱ्या बोत्या सोडल्या त्या जाग्याला 7 जण बहिणी
वेगळा विचार मनाचा केला. आता मायावाला सिंदूर बुद्धी सोडली. पहिला घास मोडला असणाऱ्या जणाला टाकला आणि दुसरा घास मायावानं मोडला त्या जाग्याला. अरे मांजराला चारला तिसरा घास मोडून मुखामध्ये लागल्या घालायला. एवढ्याच वैरवाड्याच्या झोक्यानं हरिचंद्रवाड्याच्या झोक्यानं लहानतान्या बाळाचा कुरळ घशानं रणतेला आवाज वाचू त्या जाग्याला. झाडी दाट जंगलातून लाला आवाज यायला. विचार मायावा केली म्हणाला आणि मायावा लागली होती बोलायला. घास मुखामधला ठेवला तसंच होता तसा सिंदुरी बुद्धीमध्ये आणि लागली होती सर्व साऱ्या म्हणीतली काय बाबरे बोलायच्या जाग्याला. आता माझी मायेवा, आता माझी मायेवा बोलायला लागली लागली. आणि सांगतो एवढा ऐकावा, ऐकून घेवा, मनाच्या ठायाला माया. आनंदाला त्याला बघा आता बाळाचा. आवाज या बघा आता येतोया. बोल घेतला ऐकून साधन बहिणी, साधन बहिणी हरी. आणि बोलायला लागले, मागायला लागले. आता म्हणते तुला तुला लागले. याड तुला लागले ग, याड तुला लागले. मनाच्या मायाला किंवा बघावं आवडाया नाही की मनुष्याला वाढवा. एवढ्या चौधरीला समजी लागल्या अक्काची घालायला. अगं अक्का बायवा या नाद काय खुळ लागलं तुला सांगतील का आम्हाला त्या टायमाला. अरे या वनाच्या तायाला काव म्हणायला कावला नाही, चिमणाला चिमणी नाही. मनुष्याचा वारणा पक्षाचा तारा काहीतरी भूत त्याचा झाला. अगं मायवा याड लागल्यासारखं बोलू नको. आग लागल्या बोलाय मात्र त्या जाग्या. मायावाची लागली समजी घालायला. एवढ्या चौधरीला चौथा घास मोडणार आणि सर्व सारी मुखामध्ये घालणार. एवढ्या चौधरीने वडील कोणल्या बनीला डोंगरच्या येला त्या टायमाला. एवढ्याचा बघा वेळ